आदित्य नाही दिसत आहे मधुरावर आलेला. ज्या अर्थी आला नाहीये त्या अर्थी काम झालंय का चेक करायला हवं. हाय हाय. आज एकटीच तू? नाही म्हणजे आदित्य नाही आलं तुझ्या बरोबर? अरे नाही, तो जरा पोलीस स्टेशनला गेला. काय? पोलीस स्टेशन का? काय झालं, मी मीराताई आणि आदित्य घरातून निघालो इतक्यात मग काय, नशीब आदित्यने गाडीचा नंबर बघितला. आता पोलीस स्टेशन मध्ये गेलाय कंप्लेंट करायला. लोकांच्या जीवाची काही पर्वा असते की नाही? कसे गाडी चालवतात? अरे ही गाडी तर डायरेक्ट अंगावर आल्यासारखी आली माहितीये. आदित्य हुशार आहे, त्याने गाडीचा नंबर बघितला म्हणून बरं झालं. पोलीस सोडणार नाहीत आता. पोलिसांनी इन्क्वायरी सुरू केली आणि त्यांना कळलं की या सगळ्याच्या पाठीमागे मीच होतो तर जाम गडबड होईल. बापरे, कसंही करून या आदित्याला थांबवलंच पाहिजे. भीती पण वाटली आणि खूप राग पण आला मला. मी एक काम करतो, मी आदित्याला फोन करून विचारतो सिच्युएशन काय. आय मीन त्याला काही मदत हवी का? हो चालेल. काय झालं, लागत नाहीये? नाही, तू एक काम कर, तू तुझं काम कर, मी त्याला फोन ट्राय करतो. ओके. चल यार, हा आदित्य फोन का नाही उचलत आहे? काय करू आता? त्या माणसाला फोन करायला हवा, कुठे विचारायला हवं आणि हे प्रकरण ताबडतोब मिटवायला हवं वेळ जायच्या आत. यार हा पण उचलत नाहीये फोन. आज सकाळी जेव्हा खरोखर नाशिकला निघाला होता ना, तेव्हा मला कळलं विशाखा, नाही राहू शकत ग आदित्यशिवाय. मी तू त्याला सांगितलं? हो. तू खरंच त्याला सांगितलं? हो खरंच सांगितलं. नशीब, वेळेवर जाग आली म्हणायची तुम्हाला. मीरा प्लीज असा वेडेपणा परत करू नकोस ना. नाही करणार मी पुन्हा असा वेडेपणा खरंच नाही करणार. पण विशाखा, मला मधुराची खूप काळजी वाटते ग. ती वाटणारच ना. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लवकरात लवकर घरी सांगून टाका, म्हणजे कुणाचेच कसलेच गैरसमज होणार नाहीत. थोडा वेळ जाईल ना, थोडे प्रॉब्लेम वाढतील. तेच करणार आहोत आम्ही. आज संध्याकाळीच भेटून आम्ही प्लॅनिंग करणार आहोत की कोणाला कधी कसं सांगायचं ते. ग्रेट. चला बाई, लवकर घाई करा. बाई ग, वकिलांनी नामी उपाय सांगितलाय. आता फक्त दादाच्या सह्या हव्या आहेत. दादाची सही कशी घ्यायची? त्याला जरा जरी शंका आली ना, नवीन सोडाच, जे हातात आहे ते पण जाईल. काय करायचं? काहीतरी चतुराई केली पाहिजे. अशी शक्कल लढवायला हवी ना की दादा नकोच सही करून जाईल. हो बाई, सापडला उपाय. कमू, झालं तुझं काम.
हे करताना तुला जराही काही वाटलं नाही? काय 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 झालंय? अथर्व घरी चल, घरी चल. नाही या. आई, हे मामाला कळायला हवं. अरे काय कळलं पाहिजे? काय 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 झालंय? मामा, माझ्या या कॉलेजच्या फॉर्म आडून आई तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या घेते, तुला फसवून. आणि या सह्यांमुळे तुझी सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावावर होईल. अथर्व, अरे तू काय बोलतोस? कमू कमू हे खरं आहे? मामा, कमू कमू हे हे खरं आहे? मामा 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 तू काळजी कर. बघ बघ, तुझ्यामुळे मामाला त्रास होतोय. आई प्लीज प्लीज तू इथून निघून जा प्लीज. मामा मामा काही झालेलं नाही. हे बघ हे बघ, त्या पेपर्स वरती सह्या झालेल्या नाहीये. डोंट वरी. तुझा मला एकटं राहू दे प्लीज. तुला तुला कोणत्या गोळ्या द्यायच्या यार मला? मी एक काम करतो मामा, मी डॉक्टरांना बोलवतो. हे बघ, मला एकटं सोड ना प्लीज. जा ना तू. जा तू. देवा, काय दिवस दाखवलास रे मला. हा अथर्व बोल. ताई तू प्लीज पटकन घरी येतेस का? अथर्व एक मिनिट, काय काय झालं? मामाला बरं वाटत नाही, म्हणजे त्याचा श्वास अडकलाय. काय? अथर्व, मामाला बसव आणि त्याच्या पाठीवरून जरा हात फिरव आणि डोक्यावर फुंकर मार. मी आले, लगेच आले. हा हो ताई, मी ते सांभाळतो, पण तू आधी घरी ये, कारण तो कोणाला जवळ थांबू देत नाहीये. काय पण एवढं झालंय काय अथर्व? ताई प्लीज, ते मी तुला सगळं घरी आल्यानंतर सांगेन. तू आधी लवकर घरी येतेस का? तो तुझ्याशिवाय कोणालाच ऐकणार नाही ताई. हो आले मी. काय झालं असेल अचानक? हे सगळं माझ्या अथर्वलाच मिळायला हवं. इतकं सगळं होऊनही तुझं तेच चालू आहे. सद्गुरू, एक लक्षात ठेव, हे जे काही आहे ना ते आनंदाच्या स्वकष्टाचं आहे, स्वकमाईचं आहे. तेव्हा तो त्याचं काय करणार हे ठरवण्याचा अधिकार ना तुला, ना अथर्वला, ना मला. लक्षात येत आहे काही? उद्या जर आनंदाला वाटलं हे सगळं दान करायचंय कुणाला, तर तो ते करू शकतो. ते आपण ठरवणार नाही. तेव्हा त्याचा पैसा, त्याची वास्तू हे कुणाला द्यायची, कधी द्यायची की नाही ते आनंद ठरवेल. लक्षात आलंय? तोंडातून एक शब्द काढायचा नाही, नाही तर मी काय करेन माहित नाही मला. कमाव बस. बाबा प्लीज प्लीज, तुम्ही आता शांत व्हा प्लीज. हो अथर्व बाळा, वाईटच चांगलं एवढंच की तू योग्य मार्ग निवडलास. तुला लोभ सुटला नाही. त्याचा मुलगा शोभलास तू का? आणि कुमुदिनी देवी, बरोबर बोलताय तुम्ही. खरं तर मीच काही करू शकलो नाही आयुष्यात. माझी जबाबदारी होती ही, आणि मी ती नाही पार पाडू शकलो. त्यामुळे तुमच्यावर ही वेळ आलेली आहे. पण मी तुला शब्द देतो कमू, इथून पुढे
तुला कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत याची काळजी मी घेणार आहे. म्हणे तुला कुणापुढे हात पसरावे लागणार नाही. आता उजेडच पडलाय. आणि फोर्सफुली म्हणजे जबरदस्ती तिला शॉपिंग करायला लावली, ड्रेसेस घ्यायला लावले. पण मनीषा, वरवर हे नॉर्मल वाटत असेल पण ते तसं नाहीये शशांक. तुला माहितीये मिहीर आणि मधुरा दोघच परवा डिनरला गेले होते. हे बघे ना, मैत्री रिएस्टॅब्लिश करण्याच्या बहाण्याने तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय हे असं मला वाटतं. तू बोललीस का त्याच्याशी? हो, मी एकदा दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण मला काय वाटतं शशांक, हे ना बोलण्यापेक्षा आपण सरळ त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. मुली बघायला हव्या. म्हणजे नॉर्मल केसमध्ये मधुरा नसती तर आपण लग्नाचा विचार केला असता की नाही? हो. मग तो थोडा घाईने करूया. ओके, पटतंय मला. मला असं वाटतंय की आज नको सांगायला मामाला. आपण ठरवलं होतं की लवकरात लवकर सांगायचंय, पण आज जे काही घडलंय त्यानंतर आज नकोच बोलायला. मला सांग, मामांची तब्येत कशी आहे आता? झोपलाय तो. त्याच्या मनाला खूप लागलंय रे आदित्य. दाखवतो आपल्याला की सगळं ठीक आहे, बरं वाटतंय त्याला, पण त्याला खोलवर धक्का बसला रे. आय नो, खूप त्रास होणार आहे. या सगळ्यातून त्यांना बाहेर पडायला खूप वेळ लागणार आहे. पण मीरा, मला वाटतं कदाचित आपली आनंदाची बातमी ऐकून त्यांना बरंही वाटेल. हो रे आदित्य, म्हणजे ही सुद्धा शक्यता आहे. पण मला कळत नाही नेमकं कधी सांगायचं त्याला. अगं, ते ठरवायला आपल्यालाच वेळ कुठे मिळतोय? सगळ्यांना चुकवत भेटेपर्यंत आणि बोलेपर्यंत आणखीन काहीतरी घडून गेलेलं असतं. एक आयडिया आहे. आपण एक काम करूया, उद्या उपवास आहे माझा. मला गणपतीच्या मंदिरात जायचंच असतं. तू येशील माझ्यासोबत त्यावेळेसारखा? आवडेल मला. आपली तेव्हाची सफर आणि उद्याची सफर वेगळी असली तरी तितकीच गोड असेल. आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल आणि आपण जो काही निर्णय घेऊ त्यासाठी बाप्पाचा आशीर्वादही असेल. येस, आपण जाऊयात उद्या आणि सगळं ठरूयात. ओके ओके. मला वाटतं संध्याकाळपर्यंत मामाही जरा नॉर्मल होईल ना. मग घरी आल्यावर त्याच्याशी बोलू. ठेवू मग. मीरा, प्लीज टेन्शन घेऊ नकोस. तुला सवय आहे टेन्शन घ्यायची. डोंट वरी, मी आहे ना. हो, मी ठेवते फोन. बाय. मी ऐकलं मधुरा काय म्हणाली ते. तू जा मधुरा बरोबर. आपण संध्याकाळी भेटू. मला शाळेतून पिक करू द्या. का होते असं? सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं पण काहीच मनासारखं घडत नाहीये. आदित्यच्या अंगात जरा जास्तच मस्ती आहे. काय गरज होती नंबर घ्यायची आणि पोलीस स्टेशनला जायची? आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत घरात आले तर नाही चालणार मला. आई बाबांसमोर आत्ता कुठे चांगली इमेज होते माझी. सगळ्याची माती होईल यार. कुठे होतास रे तू? हा, मूर्ख आहेस का तू? मगचपासून फोन करतोय तर फोन उचलत नाहीयेस तू. तर काम केलं नाहीयेस माझं तू. हे बघ, आदित्य तुझ्या गाडीचा नंबर घेईपर्यंत तू काय करत होतास? पोलीस स्टेशनला गेला होता तू. कंप्लेंट केली त्याने. आता हे बघ, जर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचले तर माझं नाव कुठल्याही परिस्थितीत घ्यायचं नाहीये, कळलं? त्याचे वेगळे पैसे मोजीन मी. आणखीन एक काम करायचंय तुला.
कळलं? हा, गुड. आता फक्त हे काम तू सफाईने कर. ओके? माझे किती प्रयत्न फसू दे, पण आदित्य, मधुराच्या आयुष्यातून मी तुला बाजूला फेकल्याशिवाय गप्प नाही बसणार. घ्या कुलकर्णी वहिनी, बाहेर तुम्ही म्हणत होता, पण घरात पण हेच. तर माझा अंदाज कधी चुकणार नाही. काय काय अंदाज बांधताय काकू, आम्हाला पण कळू द्या. तू तर बोलूच नको ग भावाने. तुला तर कोणाशी काय बोलायचं त्याची अक्कलच नाही दिली देवाने. तुम्ही आमच्या घरातून आम्हालाच अक्कल शिकवताय. घ्या, बोललीस, किमान आमचा वयाचा तरी विचार करायचा ना. मधुरा तू शांत हो. कशासाठी चालली आहे आरडाओरड? बघा, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना, या पोराला घरात राहायला देऊ नका. पण ऐकलं तर ते तुम्ही कसले? नाही, त्यांनी तुम्हाला त्रास दिलाय का? आम्हाला त्रास दिला असता ना तर 2 ठेवून दिल्या असत्या. अरे मग काय झालं काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? अगं, त्यांना कसं माहित असेल? अशा गोष्टी कोणी सांगून करतं का? हे बघा, काही समजेल असं बोलाल का? काय काय झालं वहिनी? काय एवढा आरडाओरडा चाललाय तुमचा? ओरडायला आम्ही काही वेडे आहोत का? एक थांबतेस का जरा? काय झालंय जरा शांतपणे सांगाल का प्लीज? अहो, तुमच्या या भाच्या, या दोघी, या आदित्य बरोबर फिरताना आमच्या सानूने पाहिलंय. अहो, सानूनेच कशाला हवंय? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आदित्य आणि मीरा खिदळत जात असताना. आमच्या मुलांवर काय संस्कार होणार आहे यांची? सानू विचारते की मीरा आदित्यची गर्लफ्रेंड आहे का? अहो, मग आधी तुमचं कर्तव्य होतं त्या सानूला लगबगीने जाऊन समजावायला हवं होतं, नाही का? सानूला कशाला समजवायला हवं? अहो, तिच्या डोळ्याला जे दिसलं ते तिने विचारलं. त्यात तिच्या बिचारीचा काय दोष? आणि ही दोघं कशी वागतात? तुम्ही गच्चीवर गप्पा मारत बसता की नाही? खरं सांगा. आम्ही कशाला सांगू? आणि मुळात तुम्ही का ना खूपच आमच्या पर्सनल मॅटर मध्ये. आम्ही काय करू आमच्या घरात? हो, दारू ढोसू, जिन्यातून बडबडत येऊ, लोकांना वाटेल ते बोलू, ही असली थेर इथे चालणार नाही, सांगून ठेवते. तुम्ही गच्चीवर गप्पा मारत हसत खेळत बसलेले असता, हो की नाही? आत्ता मला सांगतोस तुझं ताईवर प्रेम आहे म्हणून. मग इतके दिवस तू माझ्या बरोबर वागत होतास ते काय होतं आदित्य? तू गप्पा बस. तू तो अजिबात बोलू नकोस माझ्याशी. मगाशी त्या बायका आल्या तेव्हा मला वाटलं की त्या माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल बोलतायत. पण तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला ताई. इतके दिवस तू सगळं लपवून ठेवलंस माझ्यापासून. असं कसं करू शकलीस ग ताई? हा, तुला काय वाटलं? तो आदित्य 2 शब्द गोड काय बोलला तुझ्याशी, तू लगेच लग्नाचे स्वप्न बघायला लागलीस? मधुरा काय बोलतेय? लाज वाटायला पाहिजे होती हिला. खोटं बोललीस ना ताई? हा, खरं सांग, लपवून ठेवलंस ना? माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ ना ताई. मधुरा, तू मला माझं उत्तर मिळालंय आदित्य.
मला तर कोणाकडून काही ऐकण्याची गरज नाही. मधुरा सोड. तू ऐकून सोड ना. मी चिडून अजून काही बोलण्याच्या आधी प्लीज प्लीज गप्प बस. मी सांभाळते तिला. या दोघींना असं कधी बघितलं नव्हतं. काय होणार आहे काय माहित नाही. आनंदा या तुम्ही इथे या. त्याआधीच तिला आदित्यवर प्रेम वाटू लागलं होतं. काय समजणार होते तिला? तिने उगाच गैरसमज करून घेतलाय. मामा प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. मामा मी बोल. मामा मीरा अगदी खरं सांगते. आम्हाला आधी खरंच माहित नव्हतं की मधुराच्या मनात माझ्याविषयी तसं काही. मिहीर पासून ही सुरुवात झाली. मिहीरसाठी मी तिला अप्रोच झालो होतो. तिला वाटलं की मी तिच्या माझ्या वतीने तिला असं बोलतोय म्हणून तिने असा गैरसमज करून घेतला. मामा पण मी मधुराला फसवलं नाही. तिचं माझ्यावर प्रेम आहे याची जाणीव आम्हाला सतत होत होती. पण तिच्याशी कसं बोलायचं, तिला कसं समजवायचं हेच आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही गप्प होतो. पण तुम्ही मधुराशी बोलल्यावरच काय तो निर्णय घ्या. त्याची आता काही गरज नाही. मी तिच्याशी बोलीन. तिची बाजू ऐकून नाही घेतली तर ती खूप चिडेल माझ्यावर. मामा म्हणजे तुम्ही आम्हाला माफ केलंय. मधुराला कसं शांत करावं हा माझ्या समोर मोठा प्रश्न आहे. बाकी मला काही सुचत नाही. हो मामा बरोबर आहे तुझं. सध्या मधुराने शांत होणं, तिचा राग शांत होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो पण मग करायचं काय? काय नाही, तिच्याशी खोटं बोलायचं. हे घडलंच नाही असं सांगायचं. म्हणजे त्या बायकांना शांत करण्यासाठी आदित्यने हे सांगितलं. मला असं वाटतं की तात्पुरता तिला शांत करणं खूप गरजेचं आहे. बाकी हळूहळू ठरवू काय करायचं ते. मामा पण इथपर्यंत येऊन परत मागे फिरायचं? मामा अरे आतापर्यंत इतकं सगळं लपवलं आपण, त्याचा काय परिणाम झाला पाहिलायस ना. मग आता परत खोटं बोलायचं म्हणजे? मी तुम्हाला सल्ला दिलेला आहे. मी जाऊन मधुराशी बोलतो. तुमचं जे काही ठरतंय ते माझ्या समोर तिला सांगा. आणि तुम्ही ऐकणार नसाल तर पुढे जे काही घडेल त्याची सगळी जबाबदारी तुमची असेल. पडलं ना पितळ उघडं. हा पण माझ्याकडे लक्ष देतंय कोण? माझ्या बडबडीकडे लक्षच देत नाही ना कोणी. सांगत होते दादाला की हा आदित्यला घरात घेऊ नको, तो चांगला मुलगा नाहीये. पण नाही, माझ्या मित्राचा मुलगा आहे, फार चांगला आहे. हे त्याचं चांगले. पण कमू तू जरा शांत राहशील का प्लीज? वाटेल ती बडबड करू नकोस बाई. माझी बडबड वाटते ना तुम्हाला, पण मी खरं बोलते. मी खरं बोलते म्हणून तुम्हाला सहन होत नाही. तुम्हाला सहन होत नाही, माझ्या भावाला सहन होत नाही, त्याच्या पोरींना सहन होत नाही. बोलणाऱ्याचं तोंड दिसतं हो, पण काही जण न बोलता सुद्धा आपला कार्यभाग साध्य करतात. लावली ना दोन बहिणींमध्ये भांडणं. हा लावली की नाही? बोला ना आता बोला ना, बोला. झाली पण त्याचा दोष आदित्यला देता येणार नाही. परिस्थिती तशी आली असू का?
आदित्य आणि मीरा हे दोघेही त्यातले नाहीये. हो बाबा, बरोबर आहे तुमचं बोलणं. तुला रे काय माहिती? हो बाबा, मला सगळं माहिती आहे. हा, म्हणजे आदित्य दादांनीच मला सगळं सांगितलं. अरे इनफॅक्ट आदित्य दादाचं आणि मीराताईचं एकमेकांवरती प्रेम आहे हे सुद्धा मला माहिती आहे. मधुराताईने स्वतःचा असा समज करून घेतलाय की आदित्य दादाचं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून. अरे चा, हे बरोबर, हे असंच झालं असणार. मधुराला काय आज ओळखतो का आपण? हो ना, आणि खरं तर मधुराताईला आदित्य दादा आवडतो हे सगळं सुद्धा आम्हाला आत्ताच कळलंय. हे तुला काय एवढी अक्कल रे? प्रेम म्हणे असलं काय? प्रेम कशाशी खातात हे ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं, नाही का? सरकतेस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. ये ना. अगं ही तीच साडी आहे ना? आपण दुकानदाराची उज्जत घातली होती. कलर वरून कन्फ्युजन झालं होतं, हो ना? छान दिसतोय हा रंग तुला. तसा तुला कोणताही रंग छानच दिसतो म्हणा. अगं थांब, काय आता? तुला कोणाची दृष्ट नको लागायला. झालं तुझं, जाऊ मी. ए मुलींनो, गणपती बाप्पा आले. अरे गणपती बाप्पा आले बाई बाप्पा घरी. आता तरी थोडं सुख नांदेल या घरात. घर खूप छान दिसतंय. आम्हाला इतकं प्रसन्न वाटतंय तर बाप्पा तर नक्की खुश होणार. हा? दोघींनी मिळून सजवलं दादा. हो. काय दोघींच्या आवडी निवडी सारख्या, दोघींचे विचार सारखे, म्हणून तर दोघींनी. पण खरंच छान सजवलंय. खरं सुंदर, दोघींनी मिळून. ताई, तुझं झालं असेल ओवाळून तर आम्ही आत येऊ का? अरे गणपती बाप्पा मूर्ती. वा, काय गोड दिसते मूर्ती. हो, मला तर बाप्पाची कोणतीही मूर्ती सुंदरच वाटते. खरंय. हो म्हणजे बाबा, ही मूर्ती आणि त्याच्या मागची सजावट यांच्यासोबत जर मी सेल्फी काढून टाकला ना तर सेल्फी विथ बाप्पा या कॉम्पिटिशन मध्ये माझा फर्स्ट नंबर आहे. गणपती बरोबर सेल्फी? एक काम कर, नागपंचमीला नागा बरोबर सेल्फी घे, कळेल. काही असलं स्पर्धेत भाग बी घ्यायचं नाही, घेतलंच तर सांगून टाक. मीरा, त्याला पूजा झाली, आता नैवेद्य घे. अरे दादा, मागे काय उभा आहेस तू? ये ना, ये 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 ये. आदित्य आला? चला चला, आरती करूया आता आपण. आहे गे. हा चला. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्गी दुर्गी प्रेम सुखाची, सर्वांगी सुंदर सुखी.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाप्पाची प्रार्थना करूया. बाप्पा, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळं माहितीये. प्लीज माझी मदत कर. मला मधुराला कधीच दुखवायचं नाहीये. काय वाटेल ते कर, पण मधुराला सुखात ठेव प्लीज. तिला हवं ते दे. तिच्या मनात जर माझ्याबद्दल राग असेल ना, तर ते मी नाही सहन करू शकत. आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफ कर मला.